नमस्कार मैत्रिणींनो, चला आज बनवूया डाळ वरण फळं. चला तर मग बनवूयात. गॅस पेटून कुकर ठेवूया, तेल घालूयात, मोहरी, जिरं छान तडतडलेलं आहे. आता हे चॉपरमध्ये बारीक केलेला लसण, कोथिंबीर आणि कांदा एकत्रच करून घेतलेला आहे बारीक. छान मस्त तेलामध्ये आता ब्राऊन होऊ दे. आणि हे मी आता तिखट बनवायला घेतलेले आहे डाळ वरण फळं, कारण कोणी साधी पण बनवतात ना एकदम सुके. हे मी तिखट बनवलेले आहेत. बघू शकता छान मस्त ब्राऊन कलर आलेला आहे कांदा लसणला. आता हे मसाले आणि तिखट हळद मीठ वगैरे घातलेले आहेत मी. आता हे परतून झाले छान. आता घालूयात आपण टोमॅटो, हिंग थोडासा, टोमॅटो, कोथिंबीर, टोमॅटो घातलेला आहे, वरतून कोथिंबीर. छान याला परतून घेऊयात. ही डाळ आहे तुरीची, अर्ध्या तासापूर्वी भिजत टाकलेली होती. छान मस्त आपली भिजलेली आहेत. आता डाळ टाकूयात. कोणी कोणी अगोदर वरण शिजून नंतर फोडणी देतं, फळं वगैरे शिजून घेतं, पण हे मी एकत्रच टाकलेलं आहे. छान मस्त डाळ टाकलेली आहे. याला परतून घेऊयात. डाळ भिजलेली आहे त्यामुळे लवकर शिजेल. आता पाणी घालूयात. आपले फळानुसार आपले किती फळं आहेत त्यानुसार आपण पाणी घालणार. व्यवस्थित आपले मोकळे फळं झाले पाहिजे, शिजले पाहिजे त्या पाण्यामध्ये, तसं पाणी घालायचं. आता ही मॅगी मसाला घालतो आपण. माझ्या मुलांना मॅगी मसाल्याचं खूप आवडतं, त्यामुळे मी खिचडीमध्ये वगैरे अजून याच्यामध्ये वरण फळामध्ये मॅगी मसाला घालते. आता ही उकळी येऊ द्यात, तोपर्यंत आपण हे फळं बनवून घेऊ. हे मी पिठाचे गोळे बनवून ठेवलेले आहे छोटे छोटे. आता फळं बनवून घेऊ. तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येते फोडणीला. आणि हे माझ्या अशा छान छान रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. माझ्या अशाच रेसिपी तुम्हाला रोज येऊन जाईल. हे असे छान तेल लावून मस्त चौपोळे करून घ्यायचे. आता हे पाण्याला उकळी आलेली आहे फोडणीला आपल्या. आता टाकूयात आपण बनवलेली फळं. छान पूर्ण उकळी आल्याच्या नंतरच टाकायचे, नाही तर ते एकमेकाला चिटकतात. आणि कोणी कोणी पातेल्यात पण ठेवतं, पण पातेल्यामध्ये जास्त वेळ लागतो त्याला व्हायला. हे 2 शिट्ट्यामध्ये होऊन जाते आपली फळं. आता छान झाकण लावून घेऊयात कुकरचं आणि मीडियम गॅसवर 2 शिट्टी होऊ देत. तसे साधारण 20 मिनिटामध्ये होऊन जाते. तोपर्यंत इकडं मुलांना नाचणीचे पोंगे घ्यायचे होते, कडाकडी. चला तर मग छान माझं पद्धत कशी वाटली वरण फळ बनवण्याची तर कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला.
तुम्हाला छान छान व्हिडिओ येऊन जातील रोजच्या रोज रेसिपीचे. आणि तुम्हाला काही वाटलंच तर मला कमेंटमध्ये सांगा. काही बनवायचं असलं नवीन तर मी तुम्हाला व्हिडिओ टाकाल. आपल्या सुट्टी झालेल्या आहेत. छान थंड पण झालेला आहे कुकर. आणि ही माझ्या छोट्या मुलाला आहे ना खूप म्हणजे असं चटुरा आहे तो. त्याला काही काही वेगवेगळं खायला पाहिजे. त्याला तिसऱ्या दिवशी आम्हाला वरणफळं पाहिजे. छान मस्त. आणि हिवाळा असल्यामुळं गरमागरम वरणफळं खाण्यामध्ये छान मज्जा येते. मस्त झालेली आहेत बघा आपली वरणफळं. एकदम छान शिजून झालेली आहेत. आणि रस्सा पण बघा पूर्ण डाळ शिजलेली आहे. हे असे अजून म्हणजे ते वरण शिजून घेतल्यापेक्षा छान लागतात. आता हे तूप टाकलेलं आहे. ते तुमचे बोलण्यानंतर झालं ते आमचं. छान मस्त तूप, कोथिंबीर. हे बघा एकदम छान झालेलं आहे. आणि मॅगी मसाल्याने अजून जास्त चव येते. हे बघा छान मस्त. सोबत कांदा, टोमॅटो, लोणचं, लिंबू एकदम मस्त झालेलं आहे. चला तर मग सांगा मला कमेंटमध्ये कसं झालं. आमची पंगत तर अगोदरच बसलेली होती.